हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात, मेसेज येतात, सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे, ती कशी घ्यावी, त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हाला स्वतः अशा पद्धतीनं तुम्ही गुगलला गेल्यानंतर ना, म्हणजे आधी स्वतः ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर ना, ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं क्लास प्लस म्हणजे ॲपवर रजिस्टर तुमचा मोबाईल नंबर करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करायचं आहे. नंतर ना, ॲप डाउनलोड केल्यानंतर मी वारंवार सांगत आलेलो की जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल, म्हणजे येणारी परीक्षा द्यायची असेल, तर तुम्ही अभ्यासही त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. म्हणजे ऑनलाईन पेपर आहे, तर तुम्ही ऑनलाईनच तयारी करणं गरजेचं आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन, परीक्षाभिमुख अप्रोच निर्माण होणार आहे. तर आधी सुरुवातीला Googleवर जाऊन बघा, Googleवर जरी तुम्ही सर्च केलं ऑल एक्झाम कट्टा, तर तुम्हाला एक्झाम कट्टा जरी सर्च केलं तर तुम्हाला ते लगेच बघा गुगल प्ले स्टोअरवर डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरवर घेऊन जात आहे. ह्या यामार्फत तुम्ही डायरेक्टली ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. बरोबर आहे. ते कसं यूज करावं, इथं व्हिडिओ देखील बनवलेला आहे. लॉगिंग कसं करावं, काय करावं, कोर्सेस लॉगिंग सिस्टीम कशी आहे, ही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आता त्यानंतरनं हे सर्व डिटेल्स तिथं तुम्ही पाहू शकता. ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड झाल्यानंतर ना, क्लास प्लस अशा पद्धतीनं टाईप करायचंय आणि इथं टाईप करायचं आहे क्लास प्लस लॉगिंग. क्लास प्लस लॉगिंगला गेल्यानंतर स्टुडंट लॉगिंगला जायचं आहे. बघा, इथं पहिला ऑप्शन आहे स्टुडंट लॉगिंग. या या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ना, बघा आता डायरेक्टली इथं लॉगिंग झाल्यामुळं मला ते टाकायची गरज नाही पडणार. पण तुम्हाला इन्स्टिट्यूटचा जो कोड आहे आपल्या ऑल एक्झाम कट्ट्याचा, ज्याचा जो कोड आहे बघा, या मी कोड टाकतो इथं, तो कोड तुम्हाला टाकावा लागेल आधी सुरुवातीला. पी एफ डी एक्स डब्ल्यू पी अशा पद्धतीनं कोड टाकल्यानंतर, म्हणजे इन्स्टिट्यूट कोड आहे हा. हा टाकल्यानंतर ना डायरेक्ट तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमच्या मोबाईलला जो ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकल्यानंतर ना डायरेक्टली मोबाईलला ओ टी पी आल्यानंतर मोबाईल ओ टी पी टाकला की तुम्हाला अशा पद्धतीनं स्टोअर दिसेल. तुम्ही जो काही कोर्स परचेस केला असेल, तर ऑटोमॅटिकली युअर परचेस कोर्सेस अशा पद्धतीनं तुमच्या समोर येईल. आता इथं आल्यानंतर ना तुम्हाला बघा, तुमच्या कोर्समध्ये जायचं आहे. या ठिकाणी सर्व कोर्सेस दिसतात तुम्हाला, पण तुम्ही जो परचेस केलेला आहे तोच तुम्हाला परचेसमध्ये दिसतो. त्यामुळे इथं सर्व टेस्ट सिरीज आहेत. आपण अनेक विद्यार्थी मला मेसेज करतात, फोन करतात की सर या विषयाची टेस्ट सिरीज नाहीये. सेटच्या ह्या टेस्ट सिरीज आहेत 300 रुपयामधल्या. आणि नंतरनं आपण खाली जर गेलात तर बघा, व्ह्यू ऑल करायचं. याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वच विषयाच्या टेस्ट सिरीज कोर्सेस दिसतील. जसं हिस्ट्री, त्यानंतरनं इंग्रजी विषय असेल, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, हिंदी, अर्थशास्त्र, मराठी या विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. त्यावर तुम्ही बाय नाव करू शकता डायरेक्टली. इथूनही तुम्ही करू शकता. बघा, अशा पद्धतीनं जसं आता मला इकॉनॉमिक्स घ्यायचं असेल, यावर क्लिक केलं की अशा पद्धतीनं बाय नाऊ हा ऑप्शन येतो. याच्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली तुमच्या ॲपवरून देखील तुम्ही तुमच्या पीसी वरून देखील कोणतीही टेस्ट तुम्ही परचेस करू शकता. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व आहे. त्यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही चॅट करू शकता. डायरेक्टली तुम्ही माझ्याबरोबर बोलू शकता. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्या ज्या विषयाचे घेतले सर्व विषय विद्यार्थी त्यामध्ये चॅटिंग करत असतात. ओके. आता आपण जर बघितलं तर हे सर्व फिजिक्स विषयाचा जी मी माझ्या परचेसमध्ये आहे, तर ती तुम्हाला मी दाखवतो. आता ही फिजिक्स विषयाची टेस्ट सिरीज असेल, तर यामध्ये तुम्हाला यामध्ये क्लिक केलं, त्यावर क्लिक केलं की इथं कंटेंट म्हणून ऑप्शन आहे. त्यानंतरनं इथं टेस्ट सिरीजमध्ये फक्त तुम्हाला यावर जायचं आहे. कंटेंटमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाकीचं व्हिडिओज आहेत, इन्फॉर्मेशन दिलेली, सिलेबस दिलेला आहे.
प्रत्येक विषयाचा सिलेबस त्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही ते डाउनलोड म्हणजे पाहू शकता. आणि नंतर ना डायरेक्टली आपल्याला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या टेस्टवर जायचंय. खाली टेस्ट म्हणून दिलेलं ऑप्शन यावर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली म्हणजे तुम्ही स्टार्ट. आता किती तुम्ही अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत बघा, अटेम्प्ट लिमिट नॉट अनलिमिटेड अटेम्प्ट. तुम्ही लगेच सुरुवात केलं की अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन येईल. जनरल इंस्ट्रक्शन्स ते तुम्ही वाचायचे, पुढे नेक्स्ट करायचं आहे, त्यानंतर ॲग्री आणि अटेम्प्ट टेस्ट करायचंय. मग तुम्ही डायरेक्टली टेस्टवर जाल. तुम्हाला जे काय पर्याय वाटतात ते तुम्ही म्हणजे पुढे जात जात तुम्ही ही टेस्ट सोडवायची आहे. सोडवत असताना एकूण तुम्हाला लगेच दिसतं बघा या ठिकाणी टाइम लिफ्ट म्हणजे 59 म्हणजे टाइम किती शिल्लक आहे. त्यानंतर तुमचं नाव दिसेल. त्यानंतर तुम्ही अटेम्प्ट केले, जसं की ते आन्सर 3चं सोडवलं मी, 4 सोडवलं की 4चा आन्सर मी केलंय म्हणून देखील दिसेल. तर अशा पद्धतीनं सर्व दिसतं. तुम्ही कोणता क्वेश्चन्स किती सेकंदामध्ये सोडवता हेही दिसतं. जर तुमचा बरोबर प्रश्न आला तर 2 मार्क आहेत आणि मायनस झाला तर 0.5 हे तुमचं मायनस होणार आहे हे सांगतंय तुम्हाला. तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही क्लिक क्लिक करत गेलात म्हणजे सर्व टेस्ट सोडवली तर लगेच तुम्हाला पुढे मी सबमिट करतो. तर लगेच आपण सबमिट केलं. इथं सबमिटचा ऑप्शन आहे. शक्यतो टेस्ट तुम्ही लॅपटॉपवर किंवा पीसीवर सोडवा. सबमिट केल्यानंतर ना अशा पद्धतीने येतं बघा. 58 म्हणजे टायमिंग तुमचा 58 सेकंद 58 मिनिटं बाकी आहे. टोटल क्वेश्चन 100 आहेत. तुम्ही किती सोडवलेत तर 7 सोडवलेत आणि सबमिट टेस्ट केली की अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःचा स्कोअर कळतो. म्हणजे -1 आहे, कारण की ते क्वेश्चन सर्व चुकलेले आहेत. म्हणजे करेक्ट क्वेश्चन एकच आलाय. अशा पद्धतीनं आता प्रत्येक क्वेश्चन व्ह्यू स्कोर केला की आपला कोणत्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण काय आहे हेही खाली पाहायला मिळतं. बरोबर आहे. म्हणजे कोणत्या क्वेश्चनचं उत्तर काय होतं हेही तुम्ही अशा पद्धतीनं पाहू शकता. आता हे झालं आपल्या कोणत्या विषयाचं, तर हे आपण फिजिक्स विषयाचं बघितलेलं आहे. बरोबर आहे. आता आपण पाहू शकतो मराठी विषयाचं. आता मराठी विषयाच्या टेस्टला तुम्ही परचेस केली त्यामुळे तुम्हाला लगेच ते दिसेल. याच्यामध्ये आता मराठी विषयाचा जो कोर्स आहे तो पूर्ण कोर्स आहे. तर याच्यामध्ये बरेच मराठी विषयाचे बरेच विद्यार्थी आहेत, तर त्यांनाही समस्या येते की सर टेस्ट कुठं आहे. इथंच लिहिलेलं आहे. फक्त इथं अभ्यासक्रम आहे, त्याचा व्हिडिओ दिलेला आहे. अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे 2 व्हिडिओजमध्ये. आणि इथं बघा ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. यावर क्लिक केलं बाकीच्या त्याच्यामध्ये युनिट 1 62 व्हिडिओ आहेत, 2 PDF नोट्स आहेत. युनिट 2 मध्ये 22 व्हिडिओज आहेत, 10 फाईल आहेत, 14 व्हिडिओ तिसऱ्या घटकामध्ये. अशा पद्धतीने व्हिडिओज आणि त्यांच्या फाईल असं माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर सेटचे मागील 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आहेत. प्रिव्हियस इयर 22 टेस्ट सिरीज आहेत. हे सर्व तुम्हाला व्हिडिओज IMP म्हणजे ज्या अत्यावश्यक किंवा आपण संभाव्य प्रश्न विश्लेषण जे करत आहोत त्याचे व्हिडिओज या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने मराठी विषयाचे एक 150 व्हिडिओज असतील, 125 ते 150. आता टेस्ट सिरीजला ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्टवर या फोल्डरवर क्लिक केलं की लगेच तुम्हाला दिसेल बघा. तुम्ही एखाद्या आता किती अनलिमिटेड टेस्ट आहेत, किती वेळेसही तुम्ही सोडू शकता. आता जसं की मी एखादी टेस्ट कोणती घेतली, आता ही 10वी टेस्ट मी अटेम्प्ट करायला घेतली, तर तशाच पद्धतीचं इंस्ट्रक्शन येतात. ते क्लिक करायचं, ॲग्री म्हणून पुढे जायचं आणि नंतर तुम्हाला टेस्ट दिसायला सुरुवात होईल. मुख्यत्वे अर्थाने कल्पना बरोबर समजली नाही तर तिचे योग्य आकलन होण्यासाठी प्रथम कोणत्या वृत्तीचे सहाय्य घेतले जाते? लक्षणावृत्ती, अभिधावृत्ती, व्यंजनावृत्ती, भावनावृत्ती. कल्पना बरोबर समजली नसेल तर. आता याचं योग्य उत्तर काय आहे ते आपण नंतर न बघूयात. फक्त बघा दिलेल्या पर्यायातील द्वैत समासाचे उदाहरण सांगा. तर तो आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जो वाटेल त्या पद्धतीनं आपल्याला आपण ते अटेम्प्ट करू शकता. जे तुमचे 100 अटेम्प्ट म्हणजे आता तुम्ही डायरेक्टली शेवटच्या प्रश्नापर्यंतही जाऊ शकता. जसं आता मी 84वा प्रश्न, नंतर 90वा प्रश्न, आपला जे योग्य वाटतंय ते सोडवायचंय. टाइम इथं चालू आहे. निगेटिव्ह सिस्टीम सांगितलेले आहे. त्यानंतर
99 आणे. अशा पद्धतीने तुम्ही काय 9 क्वेश्चनचं उत्तर दिलेले आहेत. त्यानंतर सबमिट केली टेस्ट, सबमिट टेस्ट अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःचा विचारते की तुमचं एवढा एवढा वेळ बाकी आहे. 100 क्वेश्चन पैकी फक्त 90 सोडवलेत. सबमिट टेस्ट करायची आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा स्कोअर दिसेल 5.50. म्हणजे आपण सोडवलेच होते 9. तर अशा पद्धतीने स्कोअर दिसेल. जर तुम्हाला ते खरंच कोणते बरोबर आहेत कोणते हे बघायचं आहे तर व्ह्यू सोल्युशन्स, तर याच्या हे चुकलं होतं, याचं योग्य उत्तर काय आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण पाहू शकता. दुसरं क्वेश्चन्स दिलेल्याची साखर भात द्वैत समाज त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर अवधी याचं स्पष्टीकरण म्हणजे चुकलेल्या प्रश्नाचंही आणि बरोबर आलेल्या प्रश्नाचंही तुम्हाला सविस्तर पद्धतीनं स्पष्टीकरण दिलेलं वाचायला मिळेल, ज्यामुळे तुमच्या शंका त्या ठिकाणी त्याचं शंकाचं निरसन होईल. 9 सोडवल्याचे आपण नाही सोडवलेले त्याचेही उत्तर तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. अशा पद्धतीनं एकंदरीत हे सर्व टेस्ट सिरीज आहेत, ज्या माध्यमातून तुम्हाला परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त ठरतील. सर्वच विषयाच्या अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत, ज्या तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरतील. मग अशा पद्धतीनं तुम्हाला कोर्स सर्वच दिसतील या ठिकाणी. आपण जर बघितलं तर मराठी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र पेपर 1, त्यानंतर सेटच्या टेस्ट सिरीज, एमपीएससीच्या टेस्ट सिरीज खाली दिलेल्या आहेत. 300 रुपयाच्या ज्या आहेत त्या PDF आहेत. बघा, हिस्ट्री, इंग्रजी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, हिंदी, अर्थशास्त्र, मराठी, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स अशा पद्धतीच्या सर्व टेस्ट सिरीज आणि कोर्सेस तुम्हाला दिसतील. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच या परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. परीक्षेसाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.